नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आपल्या प्रकरणानुसार जे काही मृदावरण हे प्रकरण पाहत आहोत त्यानुसार या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत। तर आतापर्यंत प्रकरण दुसरं यामध्ये आपण त्या ठिकाणी मृदावरणाच्या संदर्भात असलेले जे घटक आहे त्यामध्ये वेगनरचा भूखंड वहनाचा सिद्धांत हा पाठीमागच्या तासाला त्या ठिकाणी बघितला होता। तर आज या ठिकाणी आपण शरणचक्र ही जी काही W.M. डेव्हिस याने सांगितलेली थेरी किंवा सिद्धांत आहे त्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर आज प्रकरण दुसऱ्यानुसार त्या ठिकाणी शरणचक्र किंवा खननचक्र हा जो काही अमेरिकन भूरूपतज्ञ होता W.M. डेव्हिस याने सायकल ऑफ इरोजन असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, ही त्याने त्या ठिकाणी थेरी मांडली। तर त्याला शरणचक्र, मराठीमध्ये त्याला शरणचक्र किंवा इंग्रजी आणखीन खननचक्र असं त्या ठिकाणी त्याला संबोधलं जातं। तर पाहूया चला। तर शरणचक्र खननचक्र ही संकल्पना अमेरिकन भूरूपतज्ञ W.M. डेव्हिस यांनी 1884 साली मांडली। याने ही संकल्पना मांडली। या संकल्पनेवर त्याच्यावर प्रभाव आहे चार्ल्स डार्विन याच्या सिद्धांताचा। आता चार्ल्स डार्विनचा सिद्धांत हा सजीवांच्या उत्पत्तीच्या संदर्भातला सिद्धांत डार्विन याने मांडला होता। तर त्याने त्या ठिकाणी सजीवाची उत्पत्ती होते आणि सजीव हा त्या ठिकाणी 3 अवस्थेतून जात असतो। एक असते ती पहिली अवस्था म्हणजे बालावस्था, त्याला त्या ठिकाणी युवावस्था म्हणतात, नंतर प्रौढावस्था आणि वृद्धावस्था, अशा 3 अवस्थेतून कोणताही सजीव घटक त्या ठिकाणी मार्गक्रमण करत असतो। त्याच्याच सिद्धांताचा प्रभाव या W.M. डेव्हिस याच्या सिद्धांतावर आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतो आणि 1884 साली त्याने हा सिद्धांत मांडला। त्याने पृथ्वीवर जे काही भूरूप आहेत ते भूरूपांचं त्या ठिकाणी सूक्ष्म निरीक्षण करून अभ्यास केला आणि त्याला ते भूपृष्ठातील जे काही भूरूप आहे हे भूरूप त्या ठिकाणी 3 अवस्थेतून जातात आणि त्या 3 अवस्था म्हणजे युवावस्था, प्रौढावस्था व त्या ठिकाणी शेवटची अवस्था म्हणजे वृद्धावस्था, अशा 3 अवस्थेतून ते भूपृष्ठ जातं आणि खांद उंचावलेलं आणि ते समुद्र सपाटीवर किंवा सागर पातळीवर त्या ठिकाणी ते समतल होतं असं त्या ठिकाणी त्याने सांगितलेलं आहे। म्हणजे त्या सिद्धांताचं बेसिक काय आहे तर कोणताही भूपृष्ठ रचना किंवा भूरूप हे त्या ठिकाणी 3 अवस्थेतून जातं, युवावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था। तर W.M. डेव्हिस याने त्या ठिकाणी हा सिद्धांत चार्ल्स डार्विनच्या सिद्धांताचा आधार घेऊन शरणचक्र सिद्धांत किंवा खननचक्र सिद्धांत हा त्या ठिकाणी मांडलेला आहे। तर चला त्याचे डिटेल्स पाहूया। ते सिद्धांत कोणत्या बेसिकवर मांडला, फक्त हे आत्ता मी या स्लाईडमध्ये सांगितलं काय का कोणत्याही सजीव घटकाप्रमाणे भूरूप हे 3 अवस्थेतून जात असतं, म्हणजे ते 3 चक्रीय अवस्था आहे, युवावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था। तर ते कसं जातंय ते त्याने सिद्धांतात सांगितलं, ते आता आपण स्पष्ट करणार आहोत, ते पाहणार आहोत। चला तर पुढं। तर हा तो अमेरिकन भूरूपतज्ञ त्याने त्या ठिकाणी हा सिद्धांत मांडला, त्याचा हा फोटो या स्लाईडमध्ये दाखवलेला। तर हा तो व्यक्ती W.M. डेव्हिस हा अमेरिकन भूरूपशास्त्रज्ञ होता का त्याने हा सिद्धांत मांडला। तर आता पुढं त्याने मांडलेल्या सिद्धांताचे त्या ठिकाणी विश्लेषण पहा। पहिले पृथ्वीवर त्या ठिकाणी कोणताही भूरूप हे पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीमुळे निर्माण होतं आणि बाह्य त्या ठिकाणी जे काही कारक आहे त्यामुळे त्याच्या विकास आणि ऱ्हास होत असतो। म्हणजे पृथ्वीवर जे भूपृष्ठ आहेत म्हणजे पर्वत आहे, पठार आहे, मैदान आहे,
हे कोणतेही भूपृष्ठ त्या ठिकाणी अंतर्गत घटकामुळे निर्माण होते. अंतर्गत हालचाली म्हणजेच त्या ठिकाणी भूकंप किंवा अंतर्गत हालचालीमुळे ते भूरूप हे त्या ठिकाणी उंचावलं जातं आणि त्यावर त्या ठिकाणी बाह्य कारखानद्वारे त्याचं खनन आणि झीज करण्याचं कार्यचक्र त्या ठिकाणी सुरू होत आहे. WM डेव्हिस याने काय केलं आहे तर ह्या पृथ्वीवर जास्तीत जास्त वाहत्या पाण्यामुळं भूपृष्ठाचं खनन चक्र होत असतं, म्हणून त्याने नदी किंवा वाहतं पाणी हे त्याच्या सिद्धांत मांडण्यासाठी त्याने त्याचा उपयोग केला किंवा त्याने जास्तीत जास्त त्या नदीच्याच वाहत्या पाण्याचाच उपयोग करून त्याचा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. तर त्याने वापरला आणि त्या ठिकाणी ज्या काही भूरूपाच्या 3 अवस्था होतात ते त्याने त्याच्या सिद्धांतात पुढं सांगितलेलं आहे. आणि त्याने त्याच्या सिद्धांतात सांगितलं का अंतर्गत हालचालीमुळे भूपृष्ठाची होणारी हालचाल थांबल्यानंतरच, हे शेवटचं जे काही वाक्य आहे, अंतर्गत हालचालीमुळे भूपृष्ठाची होणारी हालचाल थांबल्यानंतरच शरणचक्र सुरू होतं, हे त्याने त्याच्या सिद्धांतात त्या ठिकाणी हे घटक सांगितले. त्याचा सिद्धांत आपण पुढं पाहणार आहोत, पण परंतु त्याचा सिद्धांत हा कोणकोणत्या घटकावर अवलंबून आहे तर हे त्या ठिकाणचं पहिला घटक आहे. त्या ठिकाणी अंतर्गत आणि बाह्य शक्तीमुळे त्या ठिकाणी अंतर्गत शक्तीमुळे भूपृष्ठ निर्माण होतं आणि बाह्य कारकामुळे ते भूपृष्ठ झिजण्याचं कार्य सुरू होतं. आणि पृथ्वीवर जास्तीत जास्त भागावर त्या ठिकाणी वाहत्या पाण्यामुळे शरणचक्र होतं, घडून येतं, हे त्याने त्या ठिकाणी सांगितलं. आणि शरणचक्र हे त्या ठिकाणी 3 अवस्थेतून त्या काल अवस्था आहे. कोणत्या 3 त्या अवस्था? पहिली आहे युवावस्था, दुसरी प्रौढ अवस्था आणि तिसरी त्या ठिकाणी वृद्ध अवस्था. अशा 3 अवस्थेमधून ते भूरूप त्या ठिकाणी जात असतं. तर ह्यानुसार आणि कोणत्याही शरणचक्र हे कधी सुरू होतं? ज्यावेळेस अंतर्गत हालचालीमुळं त्या ठिकाणी त्या ठिकाणी होणारी जी काही हालचाल आहे ती थांबल्यानंतरच शरणचक्र सुरू होतं, असं त्याने त्याच्या सिद्धांतात सांगितलं. तर पुढं पाहूया कंटिन्यूस सिद्धांतात. तर त्याचा सिद्धांत ह्या 3 सूत्रावर अवलंबून आहे. ते 3 सूत्र त्याला ट्रायो ऑफ डेव्हिस असं इंग्लिशमध्ये म्हणतात. तर ते ट्रायो ऑफ डेव्हिस मीन्स हे स्ट्रक्चर म्हणजे संरचना म्हणजे स्ट्रक्चर, प्रोसेस प्रक्रिया आणि काल म्हणजे टाईम, या 3 सूत्रावर त्या ठिकाणी त्याचा सिद्धांत हा मांडलेला आहे. स्ट्रक्चर संरचना, भूपृष्ठात जी काही स्ट्रक्चर म्हणजे या ठिकाणी खडकामध्ये किंवा त्या भूरूपामध्ये पडलेल्या भेगा किंवा त्याचा कठीणपणा, मृदूपणा हे त्या खडकाचे किंवा त्या भूरूपाचे असलेले गुणधर्म याचा त्या ठिकाणी त्याने समावेश केलेला आहे. स्ट्रक्चर किंवा संरचना म्हणजे भूरूपाचं असलेलं तिथलं स्वरूप कसं आहे, तो कमकुवत खडक आहे का कठीण खडक आहे का त्याचा मृदूपणा आहे, त्याची रचना कशी आहे म्हणजे त्या भूरूपाची रचना कशी, हे त्याचं त्या ठिकाणी सिद्धांत मांडताना ह्या 3 घटक त्याने महत्त्वाचे धरले. पहिलं स्ट्रक्चर किंवा संरचना. आता संरचना म्हणजे काय ते तिथं लिहिलेलं आहे मी आणि ते तुम्हाला समजन. तर स्ट्रक्चर किंवा संरचना म्हणजे कठीणपणा किंवा मृदूपणा त्या खडकांचा, त्या भूरूपाच्या असलेल्या त्या घटकामध्ये. त्यानंतर पुढचं आहे प्रक्रिया. आता प्रक्रिया शरणचक्र करत असताना अंतर्गत शक्ती आणि बाह्य शक्ती ह्या त्या ठिकाणी ते भूरूप खनन करण्याचं कार्य करत असतात. मग त्या प्रक्रियेमध्ये कोणाचा समावेश असतो तर त्यामध्ये बाह्य कारकामध्ये वाहतं पाणी, बर्फ, गुरुत्वाकर्षण शक्ती, जी काही आपण बाह्य कारक म्हणतो तर ते त्या ठिकाणी कार्यान्वित असतात. म्हणजे प्रोसेसिंग मध्ये ते प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व असतात. तर ते घटक आणि काल या ठिकाणी त्या ठिकाणी ते भूरूप हे 3 अवस्थेतून जातं. मग त्या 3 कालावस्था, पहिली आहे युवावस्था, दुसरी प्रौढ अवस्था आणि तिसरी त्या ठिकाणी वृद्धावस्था. अशा 3 अवस्थेमधून त्या ठिकाणी ते भूरूप जात असतं. तर WM डेव्हिस याने जी काही सिद्धांत मांडला हा सिद्धांत त्या ठिकाणी
चार्ल्स डार्विनच्या सिद्धांताचा त्यावर प्रभाव आहे. एखादं भूरूप म्हणजे पृथ्वीवर हे जे काय आपण मृतावरण हेच प्रकरण शिकवत आहोत आणि त्या ठिकाणी जे काही भूरूप असतं हे भूरूप 3 अवस्थेतून जातं आणि ते 3 अवस्था आहे युवावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था. आणि या 3 अवस्थेतून जायल्यानंतर ते त्या ठिकाणी समुद्र पातळीच्या सपाट ते भूपृष्ठ होत असतं. तर या ठिकाणी त्याने त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे ते आपण पुढं पाहूया. परंतु आता तुम्हाला ती आकृती दाखवतो त्यावरून तुम्हाला थोडकं लक्षात येईल. या ठिकाणी या आकृतीमध्ये या ठिकाणी एखादा उंचावलेला भूभाग असतो आणि तो उंचावलेला भूभाग हा कसा समुद्राच्या पातळीशी झीज झाल्यामुळे या ठिकाणी पहिल्या अवस्थेत दरी असते, दुसऱ्या अवस्थेत नदी ही त्या ठिकाणी रुंदीकरण असतं आणि तिसऱ्या अवस्थेत आसपासचा भूपृष्ठ हा त्या ठिकाणी समुद्र पातळीशी आलेला असतो. अजूनही पुढं आकृती दाखवतो त्या आकृतीत पहा. त्या ठिकाणी तर ह्या आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता का या ठिकाणी ह्या पहिल्या अवस्थेमध्ये हे भूरूप उंचावलेलं आहे. इथं तुम्हाला 3 पर्वतरांगा दिसतील. या पहिल्या या ठिकाणी पर्वतरांगा आपल्याला दिसू राहिलेल्या आहे. तर ही युवा अवस्था इथलं भूपृष्ठ जास्त उंचावलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी हे भूपृष्ठ हजारो वर्षाच्या कालावधी लागतो. ही जी काही खननचक्र प्रक्रिया आहे ही पूर्ण करण्यासाठी डेव्हिस याने त्या ठिकाणी जी काही कालावस्था सांगितली, कालावस्था 2 आणि 4 वर्षाची नाही. मानवाचं त्या ठिकाणी वयोमर्यादा 18 वर्षापर्यंत आपण त्या ठिकाणी युवावस्था म्हणतो, नंतर प्रौढावस्था 50 पर्यंत म्हणतो, त्यानंतर वृद्धावस्था 60 नंतर म्हणतो. परंतु ही पृथ्वीची जी काही भूरूप आहे याच्यासाठीची कालावस्थेची कालगणना फार मोठी. या ठिकाणी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. तर ही जी पहिली अवस्था आहे ही युवा अवस्था. या युवा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी ही जी काही युथफुल स्टेज तिथं म्हटलेलं आहे. तर ही प्रौढावस्थेत तुम्हाला जर त्या ठिकाणी पाहत असाल तर भूपृष्ठ उंचावलेलं दिसतं. दुसऱ्या अवस्थेमध्ये या ठिकाणी भूपृष्ठाची उंची कमी झालेली दिसते आणि नदीचं त्या ठिकाणी वाहत्या पाण्यामुळे रुंदीकरण. आणि शेवटच्या त्या ठिकाणी असलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी हे भूरूप सगळीकडं त्या ठिकाणी सपाट होऊन गेलेलं आहे, म्हणजे ते समुद्राच्या पातळीशी आलेलं आहे. म्हणजे एखादं भूरूप हे अशा 3 अवस्थेमधून त्या ठिकाणी जात असतं. म्हणजे सपोज उदाहरणार्थ आपण राहुरीमध्ये राहतो, तुम्ही त्या ठिकाणी जी काही डोंगरगण गोरक्षनाथगड ही जी काही रांग पाहतात, ही रांग त्या ठिकाणी पुढच्या पृथ्वीच्या वयानुसार हजारो वर्षाच्या कालावधीनुसार तिचं झीज होऊन जाणार आहे. ती त्या ठिकाणी आता युवा अवस्थेत आहे, कालांतराने त्याची उंची कमी होत होत जाऊन ती पुढच्या लाखो वर्षानंतर जर तिथं राहिलं तर त्या लाखो वर्षानंतर ते भूपृष्ठाला समान पातळीवर ते त्या ठिकाणी आणून सोडीन. कोण? तर ती बाह्यकारके ते झीज करून जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या अशा पद्धतीनं हा सिद्धांत सांगण्याचा प्रयत्न अमेरिकन भूगोल तज्ज्ञ भूरूप तज्ज्ञ त्या ठिकाणी WM डेव्हिस याने केलेला आहे. मग त्या 3 अवस्थेतून एखादं भूपृष्ठ जातं. आत्ता मी तुम्हाला जे उदाहरण दिलं आहे ते त्या ठिकाणी गोरक्षनाथगडाचं. असं कोणता हिमालय पर्वतरांग म्हणा किंवा कोणताही भूरूप जे उंचावलेलं आहे अंतर्गत हालचालीमुळं आणि त्यावर त्या ठिकाणी शरण कार्य म्हणजे खनन कार्य हे बाह्य कारकांद्वारे चालू असतं आणि ते भूरूप हे 3 अवस्थेतून मग त्या 3 अवस्थेचं आपल्याला आता स्पष्टीकरण पाहायचं आहे. ते म्हणजे युवावस्था, प्रौढावस्था आणि त्या ठिकाणची असलेली शेवटची अवस्था म्हणजे वृद्धावस्था. अशा 3 अवस्थेतून ते भूरूप जात असतं. तर पाहूया त्या संदर्भात आत्तापर्यंत जे काही सांगितलं असेल ते समजलं असेल का. तर त्या ठिकाणी ज्या काही अवस्था आहेत तर त्या अवस्थांचं स्पष्टीकरण पहा. युवा अवस्था. तर युवा अवस्थेमध्ये डेव्हिस याने सांगितलं का अंतर्गत हालचालीमुळे जो काही भूप्रदेश हा त्या ठिकाणी उंचावलेला असतो त्याचं त्या ठिकाणी वाहत्या पाण्याबरोबर खनन कार्य हे सुरू होतं आणि त्या ठिकाणी ज्या काही भूरूप निर्माण होतात ते व्ही आकाराच्या दऱ्या, गळाया, धबधबे, धावत्या ह्या अशा प्रकारचे भूरूप त्या ठिकाणी निर्माण होतात.
म्हणजे जिथं युवा अवस्था आहे त्या ठिकाणी आपल्याला दरी दिसती, धबधबा दिसतो, धावत्या प्रकारचे भूरूप त्या ठिकाणी दिसतो. कारण डेव्हिस याने याचा जो सिद्धांत सांगितला आहे तो त्या ठिकाणी वाहत्या पाण्याच्या जलप्रवाहाशी निगडीत त्याने मांडलेला आहे. तर युवा अवस्थेमध्ये भूरूप हे उंचावलेलं असतं आणि त्या ठिकाणी उभं शरण कार्य, उभं खनन कार्य म्हणजे त्या ठिकाणी दरी ही खोल असती. अशा प्रकारची स्थिती ही पहिल्या अवस्थेमध्ये असतं आणि तिथं जमिनीची पातळी ही उंचावलेली असते. अशा काही गुणधर्म आपल्याला पहिल्या अवस्थेत आढळतात. आता दुसरी अवस्था, आता इथं पहिल्या अवस्था हे पहा, या ठिकाणी या पहिल्या युवा अवस्थेमधली जी काही स्थिती दाखवलेली, इथं खोल दरी आहे आणि इथं पुढं पडल्यानंतर धबधबा तयार होत असतो. तर ह्या प्रकारची स्थिती ही त्या ठिकाणी आपल्याला जर आपला विचार केला तर मुळा नदीच्या उगमाच्या ठिकाणी त्या ठिकाणी अशा प्रकारची भूरूप रचना दिसते. म्हणजे युवा अवस्थेत तिथले भूरूप आहेत. त्यानंतर दुसरी जी मॅच्युअर अवस्था आहे तर त्याची काही गुणवैशिष्ट्ये ते आपण पाहूया. तर प्रौढ अवस्था दुसरी अवस्था आहे. यामध्ये उभं खनन कार्य हे मंदावून म्हणजे त्याची त्या ठिकाणी उभं खनन कार्याची स्थिती ही सौम्य होते आणि त्या ठिकाणी आडवं खनन कार्य होऊन नदीचे काठ रुंदावतात आणि त्या ठिकाणी अशा अवस्थेत नागमोडी वळणं, पूरतट, पूर मैदानं या प्रकारची भूरूपे तयार होत असतात. म्हणजे त्या ठिकाणी या दुसऱ्या अवस्थेमध्ये या अशा प्रकारचे आपल्याला भूरूप दिसून येतात. काय तर पूरतट, नागमोडी वळणे, पूर मैदाने, तर ह्या अशा प्रकारची दुसऱ्या अवस्थेमध्ये स्थिती असते. तर दुसरी अवस्था आहे ती या अशा प्रकारची. तर दुसऱ्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जी काही झीज झालेली आहे, काठ रुंदावलेले इथं पहिल्या याच्यापेक्षा आणि या ठिकाणी नागमोडी वळणं ही तयार होत असतात नदीला. तर ही दुसरी अवस्था. आता शेवटची अवस्था आहे त्या ठिकाणी तर वृद्ध अवस्था. आता या वृद्ध अवस्थेमध्ये त्या ठिकाणी नदीचा प्रवाह संथ, आता तिथं संथ थ पाहिजे होता, संथ होऊन त्याचा त्या ठिकाणी खनन कार्य कमी होतं आणि संचयन कार्य त्या ठिकाणी, संचयन म्हणजे जे काही खनन झालेले पदार्थ आहे ते साचण्याचं कार्य त्या ठिकाणी, म्हणजे जी माती रेती जी काही वाहत्या पाण्याबरोबर आलेली असती त्या ठिकाणी ती साचली जाते आणि त्या ठिकाणी विस्तृत असे पूर मैदानं, गाळाचे त्रिभुज प्रदेश असे त्या ठिकाणी तयार होतात. म्हणजे आजच्या काय गंगा नदी, गोदावरी नदी ह्या त्या ठिकाणी जिथं समुद्राला जाऊन मिळतात त्या ठिकाणी तिथलं भूरूप खणून काढल्यानंतर गाळ साचला जातो. अशा प्रकारचे त्या ठिकाणी त्रिभुज मैदानं तयार होतात. म्हणजे ते त्या ठिकाणी समुद्राच्या पातळीशी समान झालेले असतात. मग अशी जी अवस्था आहे ती त्या ठिकाणी वृद्ध अवस्था असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर मग ह्या जे काही शेवटची अवस्था आहे त्यामध्ये गाळाचे बांध, त्रिभुज प्रदेश अशा प्रकारच्या भूरूपांची निर्मिती होत असते. तर अशा प्रकारे W.M. डेव्हिस याने या ठिकाणी हे शेवटचं पहा इथं का या ठिकाणी शेवट त्या ठिकाणी संपूर्ण भूप्रदेश हा काय झालेला आहे, सपाट होऊन गेलेला आहे. तर अशा या 3 स्थितीमध्ये त्या ठिकाणी हे असे त्याने हे शेवटचं आहे या ठिकाणी का त्या ठिकाणी भूप्रदेश हा समुद्राच्या पातळीशी आलेला असतो. तर अशा प्रकारे एखादं भूरूप अशा 3 अवस्थेतून जातं. यालाच त्या ठिकाणी खननचक्र किंवा शरणचक्र असं त्या ठिकाणी डेव्हिस याने म्हटलेलं आहे. आता ही आकृती मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. ही जी आकृती आहे ही त्याच पद्धतीनं आहे जे काही अवस्था आहेत त्या अवस्था. तर यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या ज्या काही पहिला या ठिकाणी यूथ स्टेज या इथपर्यंत यूथ स्टेज दाखवली, इथं यूथ शब्द वापरलेला आहे. त्यानंतर मॅच्युअर्ड स्टेज ह्या आलेखात्मक ह्या आकृतीचं प्रेझेंटेशन आहे एखाद्या भूरूपाचं. हे प्रौढ अवस्था आणि ही शेवटची आहे ती म्हणजे वृद्ध अवस्था. म्हणजे पहिल्या याच्यात अंतर्गत हालचालीमुळं हे भूपृष्ठ या ठिकाणी असं समुद्र सपाटीला समांतर आहे आणि अंतर्गत हालचालीमुळं काय होतं भूपृष्ठ असं उंचावलं जातं आणि त्या ठिकाणी
शरण कार्य सुरू होतं, म्हणजे या ठिकाणी बाह्य कारकामुळे त्याची झीज होण्यास सुरुवात होती. मग झीज होते, पुन्हा अंतर्गत हालचालीमुळे ते वाढलं जातं. कधी अशा पद्धतीनं त्याची मग ही मॅच्युअर्ड अवस्थेत आलं, इथं त्याची उंची कमी होत गेली इथं. मग अशा पद्धतीनं आणि हे इथं खाली टाईम दाखवलेला आहे, टाईम सिरीज आहे ही युथ अवस्था. इकडं टाईम हे आले, इथं हे एक्स अक्ष हा वाय अक्ष आणि इथं उंची दिलेली आहे. आणि या ठिकाणी जी काही इथं उंची आहे, इथं टाईम आहे, काळ आहे. आणि ही यूथ यो अवस्था, त्या ठिकाणी ही प्रौढ अवस्था आणि ही वृद्धावस्था. आणि इथं यो अवस्थेत उंची जास्त असते, पुन्हा या भूरूपाची उंची कमी होते आणि इकडं पार कमी कमी होऊन ती समुद्र सपाटीच्या पातळीशी टाईमनुसार, इथं खाली टाईमनुसार पहा, जसजसा काळ वाढत चालतो तसतसं ते भूरूप हे वृद्धावस्थेकडं रूपांतरित होत असतं. हे आलेखात्मक प्रेझेंटेशन आहे. इथं लिहिलेलं आहे ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ जॉग्राफिकल सायकल ऑफ इरोजन. तर हे अशा पद्धतीनं ह्या WM डेव्हिस याने भूरूपाच्या संदर्भात एखादं भूपृष्ठ उंचावलेलं कालांतराने त्या ठिकाणी त्याचं समुद्राच्या पातळीपर्यंत त्याची उंची जाते. तर ते 3 अवस्थेतून, जसं डार्विनचा सिद्धांत सांगतो तशाच पद्धतीने त्याने त्या भूरूपाकडं बघितलेलं आहे. तर त्याच्या सिद्धांताचे आता या ठिकाणी आपण गुण पाहूया, म्हणजे त्याचे सकारात्मक स्पष्टीकरण. तर हा पहिला सिद्धांत आहे भूरूपशास्त्रामध्ये का ज्याने एखाद्या भूरूपाकडे सूक्ष्म रीतीने पाहण्यासाठी सुरुवात केली. तर डेव्हिसचा सिद्धांत हा त्या ठिकाणी पहिला शास्त्रीय सिद्धांत म्हणून, आणि भू उत्क्रांतीचा म्हणजे पृथ्वीवर भूरूप कसं निर्माण होतं याच्या संदर्भात स्पष्ट करणारा हा पहिला त्या ठिकाणी सिद्धांत आहे. म्हणजे हा भूरूप कसे निर्माण होतात, अंतर्गत हालचालीमुळं आणि बाह्य कारकामुळं त्याची झीज होते. म्हणजे तिथं दरी कशी निर्माण होती, भूरूप जरी उंचावलं परंतु ज्यावेळेस पावसाचं पाणी पडतं ते खनन करतं, त्यावेळेस त्या ठिकाणी ते दरीसारखं भूरूप हे निर्माण होतं. म्हणजे एखादं भूरूपाची उत्क्रांती कशी होते या संदर्भात सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी या सिद्धांतातून केलेला आहे. दुसरी त्याची त्या ठिकाणी गुणवैशिष्ट्य पहा, हे एकदम सुस्पष्ट आणि उपयोजित स्वरूपाची सिद्धांत आहे किंवा थिअरी आहे. त्यामुळे ही त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षात अनुभव पाहता येते. म्हणजे त्या ठिकाणी नीट अभ्यास केला, भूपृष्ठाकडे पाहिलं तर ते उपयोजित स्वरूपाचं आपल्याला समजून येतं. म्हणजे त्या ठिकाणी मी तुम्हाला आता उदाहरण दिलं तर गोरक्षनाथगड हे कालांतराने त्या ठिकाणी त्याचं भूपातळी ही सपाट होत चालणार आहे. म्हणजे याचं उपयोजन त्या ठिकाणी आपल्याला करता येतं. हा सिद्धांत सूक्ष्म निरीक्षणावर आणि विस्तृत घटकावर अवलंबून आहे. सूक्ष्म निरीक्षण केलेलं आहे या व्यक्तीनं, WM डेव्हिसनी या ठिकाणी पृथ्वीच्या भूरूपांच्या संदर्भात जे काही भूरूप निर्माण होतात, म्हणजे पर्वत पठारे मैदानी हे मोठाले भूरूप आहे, परंतु जे काही आपण धबधबा म्हणतो, गळाया, धावत्या किंवा त्रिभुज प्रदेश किंवा दऱ्या यासारख्या भूरूपांचं कसे निर्माण होतात या संदर्भात या व्यक्तीनं सूक्ष्म निरीक्षण त्या ठिकाणी करून हा सिद्धांत मांडलेला आहे. त्यानंतर पुढचं पहा, हा सिद्धांत सजीवांच्या जीवनक्रमाने अभ्यासता येतो. म्हणजे आता डार्विनचा सिद्धांताचा त्याच्यावर प्रभाव आहे आणि त्याच पद्धतीनं तो सिद्धांत त्याने मांडलेला आहे. त्यानंतर पुढचं आहे, त्याने उत्क्रांती व झीज या रूपाने कशी विकसित होतात हा अगदी सोप्या भाषेत त्या ठिकाणी हा सिद्धांत त्याने सांगितलेला आहे. उत्क्रांती म्हणजे भूरूप कसं उत्क्रांत होतं आणि त्याची कशी झीज होते हे त्याने सोप्या भाषेत त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि हा सिद्धांत उत्क्रांतीबद्दल भविष्यवाणी करतो. म्हणजे मी आता तुम्हाला जी भविष्यवाणी केली काय का लाखो वर्षानंतर गोरक्षनाथगडाची रांग ही त्या ठिकाणी झीज पावणार आहे. आणि हे जे काही भविष्यवाणी कशाच्या बेसवर केली मी, WM डेव्हिस याने सांगितलेल्या त्याच्या सिद्धांताच्या बेसवर केली. म्हणजे हा भविष्याची भविष्यवाणी करण्यासाठी हा सिद्धांत उपयोगी पडतो. तर हे त्याच्या सिद्धांताच्या सकारात्मक बाजू आहे. आता शेवट म्हणजे याच्या टीका. तर WM डेव्हिस याच्या सिद्धांतावर ज्याने ते काही टीका केल्या जातात. तर पहिली टीका आहे, त्याने त्या ठिकाणी सांगितलं का भूपृष्ठाची जे काही हालचालीमुळं भूरूप निर्माण होतं ते असं त्याने सडन निर्माण झालं पाहिजे असं त्याच्या सिद्धांतात त्याने सांगितलं. म्हणजे त्याची अंतर्गत हालचाली भूपृष्ठ लवकर निर्माण होतं आणि त्या ठिकाणी त्याने झीज कार्य सुरू करतं.
आता काही काळा अंतर्गत हालचाली ह्या झटपटच भूकंप सोडल्यानंतर सततच झटपट होतात असं नाही. भूकंप हा फार काळानंतर घडतो एखाद्या प्रदेशात आणि त्या ठिकाणी भूरूपाची हालचाल ही मंद स्वरूपाची असते. त्या ठिकाणी भूरूपाची हालचाल ही अंतर्गत मंद स्वरूपाची असते, त्याने शीघ्र धरलेली, तर ती एक टीका त्याच्या सिद्धांतावर केली जाते. दुसरं आहे त्यानंतर त्याने म्हटलं का त्या ठिकाणी भूरूपाची अंतर्गत हालचाली झाल्यानंतर ज्यावेळेस स्थिरावण भूरूप त्यावेळेसच शरणचक्र किंवा त्यावेळेस बाह्यकारक त्यावर शरण करण्याचं किंवा खनन करण्याचं कार्य सुरू करते. म्हणजे या ठिकाणी त्या भूरूपाची जी काही खननचक्र प्रक्रिया आहे ती सुरू होण्यासाठी त्याने वाट पाहायची. कशाची? अंतर्गत शक्तीने त्याचं कार्य पूर्ण होऊन द्यायची, मग त्याने खननचक्र सुरू करायची. हे टेक्निकली बघितलं म्हणजे भूरूपशास्त्राच्या अभ्यासात जर बघितलं तर तसं शक्य नाही आहे. पृथ्वी त्याचं अंतर्गत कार्य भूअंतर्गत कार्यातून सतत चालू असतं आणि खनन कार्य पृथ्वीच्या बाह्य जे काही कारक आहे त्याचं कार्यही सतत चालू असतं. म्हणजे त्या ठिकाणी अंतर्गत शक्तीने एखादं भूरूप उंचवायचं याच्यासाठी इथं खनन कार्य करायचं नाही का? म्हणजे सपोज बा आपण इथं राऊरीमध्ये मग खनन एखादं भूरूप उंचावण्याची वाट बघायची आणि मग तोवर खनन कार्य होणार नाही आहे का? म्हणजे त्या ठिकाणी एखादं भूरूप हे उंचावल्यानंतरच खनन कार्य सुरू होईल आणि मग भूरूप निर्माण होतील असं त्याचं जे म्हणणं आहे, तर ते त्या ठिकाणी अस्वीकार्य आहे अशी त्या ठिकाणी काही शास्त्रज्ञ त्यावर टीका करतात. शेवटचं आहे खननचक्र पूर्ण होण्यासाठी त्याने दीर्घकाल लागला, तर कधीकधी तो दीर्घकाळही लागत नाही किंवा कधीकधी अति दीर्घकाळ लागू शकतो. तर काळ जी काही अवस्था आहे म्हणजे त्याने हे एखादं भूरूप हे युवा अवस्थेतून मॅच्युअर अवस्थेतून म्हणजे युवा अवस्थेतून प्रौढ अवस्थेतून वृद्धावस्था या 3 अवस्थेत जाण्यासाठी किती काळ घेईन याचं त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण नाही आहे. ही टीका त्याच्या सिद्धांतावर केली जातात. तर ह्या काही जे टीका असल्या या 3 टीका असल्या तरी याचा सिद्धांत हा त्या ठिकाणी एक भूरूपाच्या उत्क्रांती संदर्भात आणि त्याचं होणारं खननचक्र कसं आहे त्याच्या संदर्भात सोपा आणि स्पष्ट करून सांगणार आहे. त्यामुळे त्याच्या सिद्धांताला भूरूपशास्त्राच्या अभ्यासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर हा सिद्धांत तुम्हाला त्या ठिकाणी कळाला असेल. फक्त थोडक्यात एकदा स्लाइडली पाटापाटा सिद्धांताचं पुन्हा एकदा विश्लेषण थोडक्यातच. तर हा तो भूरूपतज्ञ WM डेव्हिस त्याने मांडलेला शरणचक्र किंवा खननचक्र संकल्पना ती मांडली 1884 साली. त्यावर चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताचा प्रभाव आहे आणि त्यानुसार भूरूप हे 3 अवस्थेतून जातं: प्रौढावस्था, युवावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था. त्यानंतर हा तो व्यक्ती का त्याने हा सिद्धांत मांडला. पुढच्या स्लाईडमध्ये या ठिकाणी अंतर्गत शक्तीमुळे भूरूप निर्माण होतं आणि बाह्य शक्तीमुळे शरणकार्य किंवा खननचक्र सुरू होतं. त्याने त्याचा सिद्धांत वाहत्या पाण्या जास्त कार्य करतं म्हणून नदीशी संदर्भ धरून मांडलेला आहे आणि त्याच्या 3 अवस्थेतून तो जात असतो आणि त्यात कालावस्था आहे त्या आणि अंतर्गत हालचाली पूर्ण झाल्यानंतर शरणचक्र सुरू होतं सांगितलंय. त्याचा सिद्धांत ह्या 3 सूत्रावर अवलंबून आहे: संरचना, प्रक्रिया आणि काल. संरचना म्हणजे स्ट्रक्चर, रचना म्हणजे खडकाचा कठीणपणा किंवा ठिसूळपणा आणि प्रक्रिया म्हणजे त्या ठिकाणी अंतर्गत शक्ती आणि बाह्य शक्ती आणि काळ म्हणजे 3 अवस्था: युवावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था. त्यानंतर स्पष्टीकरणाने युवावस्थेचं का त्या ठिकाणी व्ही आकाराच्या दऱ्या, गाळ्या, धबधबे निर्माण होतात. भूपृष्ठ उंचावलं असतं, उभं खनन कार्य जास्त प्रभावी असतं. हे त्याचं ग्राफिकल प्रेझेंटेशन आहे या ठिकाणी ह्या युवा अवस्था, मॅच्युअर्ड अवस्था आणि वृद्धावस्थेचं. त्यानंतर प्रौढावस्थेमध्ये उभं खनन कार्य मंदावतं आणि आडवं खनन कार्य सुरू होतं आणि त्या ठिकाणी पूरतट आणि पूर मैदानांची
निर्मिती होते. वृद्धावस्थेमध्ये त्या ठिकाणी खनन कार्य बंद होऊन संचयन कार्य सुरू होतं आणि त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेशाची गाळाच्या बांधांची निर्मिती होते. आणि या ठिकाणी ह्या 3 अवस्थाचं ग्राफिकल म्हणजे आलेखात्मक प्रेझेंटेशन आहे. आडवी लाईन एक्सवर टाईम आहे, उभ्या लाईनवर हाईट आहे. तर अशा पद्धतीनं हे ग्राफिकल प्रेझेंटेशन. इथं सिद्धांताचे गुण किंवा सकारात्मक बाजू सांगितलेले आहेत आणि त्या आपण बघितलेल्या आहे. यानंतर टीका सांगितलेला आहे. तर एकंदरीत ह्या अशा पद्धतीनं ह्या सिद्धांत या ठिकाणी. तुम्हाला हा समजला असेल, काही शंका असेल तर विचारू शकता. धन्यवाद सर्वांचे.